हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चला तर आजची रेसिपी हातगेच्या फुलांची भाजी. आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे आणि मला नेमकं केंद्रात न्यायची होती शाकंभरी देवीसाठी नैवेद्य. तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी म्हटलं शेअर करू. तर बघा, ही भाजी आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे अशी औषधी गुणकारी गुणधर्मांनी परिपूर्ण असते ही भाजी आणि पौष्टिकसुद्धा असते. याचे पाने फुलंसुद्धा आयुर्वेदानुसार वात पित्त आणि याचे सेवन केल्याने उपयुक्त ठरतात. तर बघा, ही गुणकारी अशी रेसिपी आपण बघूया. चला तर मी इथं हातगेची फुलं अशी सून घेतलेली आणि त्याची दांडी अशी बाजूला करून घेतलेली आणि नंतर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि अशी हाताने थोडी पानं तोडून घ्यायची. तर एकीकडे लगेच मी आता कढईमध्ये गरम पाणी ठेवलेले, ते उकळतं आणि अशा पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची. आपल्याला जास्त गाळ शिजू द्यायची नाही. त्याच्यानंतर इकडे लसूण घेतलेलं आहे, 2 टोमॅटो घेतलेले आणि लगेच कांदा घेतलेला आहे. कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली. आता इथं मी लसूण टाकून घेतलेले. लगेच जिरं टाकलेले. जिरं लसूण छान तळतळला की लगेच मी कांदा टाकणार आहे. कांदा छान मस्त गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये आहे जसं शेवग्याच्या भाजीला आपण एवढं महत्त्व म्हणजे आपल्या पायांच्या हाडांसाठी इतकं महत्त्व असतं त्याचं, शेवग्याचं सूप वगैरे पितो. तसंच ही हातग्याची भाजीसुद्धा आपल्या आहारामध्ये याचा जर समावेश राहिला ना, तर अगदी म्हणजे बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे. तर तुम्ही ही रेसिपी आहे ना नक्की म्हणजे 100% ट्राय करत जा आणि आपल्या आहारामध्ये याचा समावेश करत जा. त्याच्यानंतर मी आता छान मस्त हे आपला कांदा गोल्डन रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. लगेच लाल तिखट टाकलेले, गरम मसाला टाकलेला आहे थोडासा, काश्मीरी लाल मिरची टाकलेली, अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली. तर हे छान परतून झाल्यानंतर आपले टोमॅटो पण टाकून घेतलेले आणि आता टोमॅटो थोडेसे आपल्याला नरम होऊन द्यायचे म्हणून थोडंसं पाणी टाकायचे. आता मी इथे जेवढं हे पाणी टाकलं इतकंच आपल्याला पाणी टाकायचे. आता टोमॅटो छान आपला नरम झाला की लगेच आपल्याला हातग्याची फुलं टाकून घ्यायची. तर आपली इथे आता मी थोडंसं चवीनुसार थोडं मीठसुद्धा ॲड केलेली आणि लगेच आता आपली भाजी मी होती ती छान मस्त पाणी काढून घेतलेली भाजीचं आणि अशा पद्धतीने भाजी टाकून घेतलेली आणि छान मस्त चवीनुसार मी आता इथं मीठ पण टाकून घेतलेले. आपण आधी पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आलटून पलटून घ्यायची भाजी आणि थोडंसं आपल्याला याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचे. मी आता 1-2 मिनटंच झाकण ठेवणार आहे. तरी आपली ती भाजी आहे ना छान मस्त अशी रेडी झालेली बघू शकता तुम्ही. छान मस्त भाजीला तेल पण सुटलेले आणि अगदी सुंदर भाजी झालेली आणि खूप खूप छान लागते ही भाजी खायला. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या जीवनामध्ये असं आयुर्वेदिक भाज्यांचा नक्की समावेश राहू द्या. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.